इयत्ता 8वी ते 10वी, विषय मराठी, इंग्रजी माध्यम. आजचा आपला विषय आहे व्याकरण. व्याकरणातील या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थांवरून वाक्यांचे प्रकार पाहिले. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विधानानुसार वाक्यांचे कोणकोणते प्रकार पडतात ते पाहणार आहोत. अर्थावरून वाक्याचे प्रकार पडणारे विधानार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य असे वाक्यांचे प्रकार आणि त्यांचे रूपांतर कशा पद्धतीने करायचे ते आपण पूर्वी पाहिले आहे. पण विधानानुसार किंवा रचनेनुसार वाक्यांचे प्रकार कोणते आणि ते कसे ते पाहणार आहोत. तर विधानानुसार वाक्यांचे पडणारे प्रकार 3. त्यातील पहिला प्रकार आहे केवल वाक्य. त्याचे उदाहरण बघूया. ती रोज सकाळी लवकर उठते. तो कसोटी सामन्यात खेळतो का? ही केवल वाक्य आहेत. केवल वाक्यात एकच विधान असते, त्यामुळे एकच उद्देश व एकच विधेय असते. केवल वाक्य हे विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी किंवा नकारार्थी यातील कोणत्याही प्रकारचे असू शकते. अर्थात केवल वाक्य जो है वो विधानार्थी होता है, मतलब एक सिंपल सेंटेंस होता है जिसमें एक कर्ता और एक क्रिया होती है. इसमें जो केवल वाक्य है वो केवल वाक्य विधानार्थी हो सकता है, प्रश्नार्थक हो सकता है, आज्ञार्थी हो सकता है, पॉजिटिव हो सकता है या नेगेटिव वाक्य हो सकता है. इसे ही हम केवल वाक्य कहते हैं. केवल वाक्य में अगर हम पहले 2 वाक्य पढ़ेंगे फिर से, तर ती रोज सकाळी लवकर उठते. सिंपल आणि एक सरळ वाक्य आपल्याला इथे दिसून आलं. आता पुढचा प्रकार कोणता ते पाहण्याआधी आपण केवल वाक्याचे काही प्रकार बघणार आहोत. काही उदाहरणे सुद्धा इथे बघणार आहोत. आम्ही जातो आमच्या गावा. आम्ही चाललो आमच्या गावाला. हे काय केवल वाक्य. लढता लढता तानाजी मेला किंवा तानाजी लढता लढता मेला हे सुद्धा एक केवल वाक्य आहे, ज्याच्यामध्ये एक कर्ता आणि एक क्रिया आहे. अनिकेतने पुस्तक वाचले. अनिकेत आणि वाचले, एक उद्देश आणि एक विधेय, त्यामुळे ये भी क्या है, केवल वाक्य. सुमा गाणं गायली. सुमाने क्या किया, गीत गाया. हे सुद्धा काय आहे, केवल वाक्य. त्यांनी खूप मजा केली. त्यांनी खूप मजा केली हे सुद्धा काय आहे, केवल वाक्य. आणि आता पहले ही मैंने आपको बताया कि केवल वाक्य विधानार्थी हो सकता है, आज्ञार्थक हो सकता है, प्रश्नार्थक हो सकता है, होकारार्थी असू शकतं, नकारार्थी असू शकतं. तर केवल वाक्य हे समजण्यासाठी अत्यंत सोपं आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या विविध वाक्यांची किंवा विविध शब्दांची समावेशकता नसते. आता आपण त्याच्या पुढचा प्रकार बघत आहोत. पुढचा प्रकार आहे दुसरा, मिश्र वाक्य. जेव्हा मनात येईल तेव्हा मी गावी जाईन. पावसाळा आला की आकाशात काळे ढग जमतात व पाऊस पडू लागतो. इसका मतलब क्या है, ही मिश्र वाक्य आहेत. मिश्र वाक्यात 2 किंवा अधिक वाक्य असतात जी एकमेकांवर अवलंबून असतात. अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असणारे वाक्य मुख्य वाक्य असते, तर मुख्य वाक्यावर अवलंबून असणारे वाक्य गौण असते. अर्थात इस वाक्य में 2 वाक्य होते हैं, जो एक वाक्य क्या होता है, दूसरे वाक्य पर डिपेंड होता है. जैसे उदाहरणार्थ वरील वाक्यात मी गावी जाईन, मैं गाव जाऊंगा व पावसाळा आला, ही 2 मुख्य वाक्य आहेत. ये 2 मुख्य वाक्य आहे. कधी कधी एका मुख्य वाक्यावर एक किंवा अधिक गौण वाक्य अवलंबून असतात. एक वाक्य पर जब दूसरा वाक्य डिपेंडेंट होता है और वो उभयन्वयी अव्यय से जोड़ा जाता है, तब उसे मिश्र वाक्य कहते हैं. इथे तिसरा प्रकार बघण्याआधी आपण काही उदाहरणं बघतोय. जे चकाकते ते सोने नसते. देखो, एक वाक्य पर दूसरा वाक्य यहाँ पर डिपेंडेड है. तो म्हणाला, एक वाक्य है की मी गावी जाणार. तो म्हणाला की मी गावी जाणार, एक वाक्य दूसरे वाक्य पर आधारित है. मुलांनी अभ्यास करावा म्हणून त्याने बख्शीस लावले. बच्चों को पढ़ाई करनी ज़रूरी है, ये मद्देनज़र रखते हुए उन्होंने कुछ बख्शीस वहाँ पर मतलब पारितोषिक जाहीर किया. एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून आहे म्हणून त्याला आपण मिश्र वाक्य म्हणू. जेव्हा काळे ढग येतात तेव्हा पाऊस पडतो. काळे ढग येतात स्वतंत्र वाक्य आहे, तेव्हा पाऊस पडतो हे स्वतंत्र वाक्य आहे. पण हे वाक्य जेव्हा काळे ढग जपतात म्हणजे जब काले बादल आसमान में छाते हैं तब बारिश होती है. इसका अर्थ है कि एक वाक्य दूसरे वाक्य पर डिपेंडेड है, इसीलिए हम उसे कहते हैं मिश्र वाक्य. तो इस प्रकार ये 2 वाक्य के प्रकार हुए. तीसरा प्रकार आहे संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य म्हणजे काय, तर मंदार रोज सकाळी गणिताचा अभ्यास करते आणि संध्याकाळी मराठीचा अभ्यास करते.
मीही खो खो खेळतो, खो खोत भाग घेईन किंवा लंगडीत भाग घेईन. ही संयुक्त वाक्य आहेत. संयुक्त वाक्यात दोन वाक्य असतात, ती दोन वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोड़ली. दो स्वतंत्र वाक्य होती है जो एक दूसरे पे डिपेंडेड नहीं होती, लेकिन उन दोनों वाक्यों को उभयान्वयी अव्यय से जोड़ा जाता है. जैसे मंदार रोज सकाळी गणिताचा अभ्यास करते आणि संध्याकाळी मराठीचा अभ्यास करते. तो आणि इस शब्द से दोन वाक्य को क्या किया गया है, जोड़ा गया है. जैसे और एक उदाहरण है, विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. विजा चमकू लागल्या एक वाक्य, पावसाला सुरुवात झाली ये दूसरा वाक्य है. लेकिन इन दोनों वाक्यों को जोड़ने वाला अगर कोई शब्द है तो वो है आणि. भारतात काळा पैसा आला आणि बेकारी वाढली. म्हणजे काय, काळा पैसा आला, बेकारी वाढली. हे दोन वेगवेगळे वाक्य आहेत, पण आणि या शब्दांनी काय केलं आहे, त्या दोन्ही वाक्यांना जोडलं आहे. म्हणून या शब्दांना काय आपण या वाक्यांना काय म्हणू, संयुक्त वाक्य असे म्हणू. त्याचे काही उदाहरण बघतोय. शरद घरी आला आणि सर्वांना आनंद झाला. दोन वेगळी वाक्य आहेत की सर्वांना, सबको खुशी हुई, शरद घर पर आया. लेकिन इस वाक्य को आणि ने जोड़ दिया, इसीलिए क्या हुआ, ये एक नया वाक्य बन गया. संगीता गावी जाईल किंवा शाळेत जाईल. यहाँ जाएगी या यहाँ जाएगी, पण त्याला कोणी जोडला आहे, तर किंवानी जोडला आहे. त्याने चांगला अभ्यास केला म्हणून त्याला चांगले यश मिळाले. म्हणून या शब्दाने काय केला, अभ्यास चांगला केला, चांगले यश मिळाले. दोन वाक्यांना काय केले, जोडले. मी सायन्स घेईन किंवा मग कॉमर्स घेईन. या दोन वाक्यांना पण कोणी जोडले, किंवा या शब्दाने जोडले. अशा प्रकारे आज आपण वाक्याचे 3 प्रकार पाहिले. धन्यवाद. थँक्यू सो मच.